या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले। ही एसआयटी सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या देखरेखीखाली काम करणार होती। अतिरिक्त पोलीस आयुक्त श्याम कुमार मीणा या एसआयटीचे नेतृत्व करणार होते आणि या एसआयटी मध्ये तपास अधिकारी होते श्याम घुगे। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती। त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। महाविकास आघाडी सरकारचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2021 मध्ये आदेश दिले होते। मुंबई उच्च न्यायालयाने याच्या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली होती, परंतु तरीही कोणतीही कारवाई नाही। त्या 21 दोषी अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार, त्या अनधिकृत बांधकामांवर कधी हतोडा पडणार, या कारवाईचा कालावधी काय असेल, असे स्पेसिफिक प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले। त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। त्यांनी ही गोष्ट मान्य केली की मडरेंगळमध्ये 317 अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्यापैकी 21 बांधकामं अशी आहेत की ज्याला महानगरपालिकेची परवानगी आहे, परंतु ही परवानगी बोगस कागदपत्रांच्या आधारावर देण्यात आलेली आहे।